नमस्कार शेतकरी मित्रांनो जो पीक विमा आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना। तर मित्रांनो या योजनेचं जे पोर्टल आहे तर ते चालू झालेलं आहे। तर मित्रांनो पाठीमागच्या वर्षी जे 2023 मध्ये राज्य शासनाने 1 रुपयामध्ये पीक विमा योजना जी चालू केली होती तर तीच योजना मित्रांनो 2024 मध्ये सुद्धा म्हणजेच या वर्षी सुद्धा मित्रांनो 1 रुपयामध्ये सुद्धा आपल्याला जो पीक विमा आहे तर तो पिकाचा भरता येणार आहे। त्यामुळे मित्रांनो आपण जे आहे तर ते पीक विमा भरून घेणे गरजेचे आहे। पीक विम्याची जी वेबसाईट आहे तर ती आपल्याला 16 जून 2024 रोजी चालू झालेली आहे आणि मित्रांनो ही वेबसाईट जी आहे तर ती बंद होणार आहे। तर तिची अंतिम जी तारीख आहे तर ती आपल्याला 15 जुलै 2024 आहे। तर जो मधला काळ आहे तर या काळामध्ये आपल्याला जो पीक विमा आहे तर तो आपल्या पिकाचा भरून घ्यायचा आहे। मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे की आपला जो पीक विमा आहे तर तो आपल्याला भरताना आपल्या शेतामध्ये जे पीक आहे तर त्याच पिकाचा पीक विमा जो आहे तर तो आपल्याला भरायचा आहे, जेणेकरून आपल्या पीक विमा ज्यावेळेस क्लेम करतो तर त्यावेळेस आपल्याला अडचणी त्यामध्ये येऊ नये यासाठी मित्रांनो पीक विमा जो आहे तर तो आपल्याला जे शेतामध्ये पीक आहे तर त्याच पिकाचा विमा त्यामध्ये भरायचा आहे। पीक विमा भरता तर मग मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जी काळजी आहे तर ती घ्यायची आहे। मित्रांनो यावर्षी नियम असा निघालेला आहे की आपल्या जर सातबाऱ्यावर असो किंवा आधार कार्ड असो किंवा पासबुक बँकेचं असो तर मित्रांनो यावर जर आपलं नाव त्यामध्ये एकसारखं नसेल तर त्यामध्ये आपला पीक विम्याचा जो फॉर्म आहे तर तो रिजेक्ट होणार आहे। फॉर्म भरण्याच्या अगोदर आपल्याला जे नाव आहे तर ते नाव एकसारखं आहे का ते बघायचं आहे। एकसारखं असेल तरच फॉर्म भरायचा आहे, एकसारखं नसेल तर त्यामध्ये दुरुस्ती करून आपल्याला त्यामध्ये फॉर्म भरायचा आहे। उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर त्यामध्ये आपलं सातबाऱ्यावर त्यामध्ये आडनाव नसतं। बऱ्याच लोकांचं जे सातबाऱ्यावर आहे तर ते आडनाव नाही तर त्यामध्ये आडनाव जे आहे तर ते टाकून घ्यायचं आहे। आधार कार्डवर समजा आपलं राम असतं, त्यामध्ये बँकेचं पासबुकवर रामराव असतं, त्यामध्ये आपल्या आधार कार्डवर ज्ञानदेव असतं, त्यामध्ये बँकेच्या पासबुकवर ज्ञानेश्वर असतं। म्हणजे थोडे अलग अलग त्यामध्ये आधार कार्डवर आणि पासबुकवर जे आहे तर ते आपले टाकले गेलेले असले तर त्यामध्ये मित्रांनो एकसारखं नाव त्यामध्ये करा, जे आधार कार्डवर आहे ते बँकेच्या पासबुकवर करा। मित्रांनो अशी जी दुरुस्ती आहे तर ती करायची आहे, त्यानंतरच आपल्याला पीक विमा जो आहे तर तो भरायचा आहे। त्यावेळेसच मित्रांनो आपल्याला जो पीक विमा आहे तर तो मिळणार आहे। जी विम्याची जी वेबसाईट आहे तर ती वेबसाईट आहे PMFBY। मित्रांनो या पोर्टलवर जायचं आहे आणि आपण स्वतः जो आहे तर तो पीक विम्याचा फॉर्म 1 रुपयामध्ये भरू शकता किंवा आपण CSC केंद्रावर जाऊन सुद्धा 1 रुपयामध्ये पीक विमा जो आहे तर तो आपला भरू शकता। तर मित्रांनो पीक विमा आपल्याला 15 जुलैच्या अगोदरच भरून घ्यायचा आहे। मित्रांनो या 15 जुलैच्या वर जर आपली जी तारीख आहे विमा भरण्याची जर वाढवली तर त्यामध्ये आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल। त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती समजेल। तर मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।